लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस. आपले सर्वांचे आजच्या लेखात मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा एका महत्त्वपूर्ण योजनेविषयी जाणून घेणार आहोत, ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आजच्या या लेखामध्ये आपण या योजनेची गरज, उद्दिष्टे, महिलांच्या जीवनावर होणारा परिणाम, समाजासाठीचे महत्त्व आणि भविष्यातील अपेक्षा याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. महिला समाजाची आधारस्तंभ आहे. आपल्या घरातील आई, बहीण, पत्नी, मुलगी या प्रत्येक महिला कुटुंबासाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. त्या घर सांभाळतात, मुलांचे संगोपन करतात, वृद्धांची सेवा करतात आणि अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात. मात्र अनेकदा त्यांच्या श्रमाचे आर्थिक मूल्य दिसून येत नाही. घरातील प्रत्येक सदस्यासाठी झटणारी महिला स्वतःच्या गरजा अनेकदा मागे ठेवते. म्हणूनच महिलांच्या हातात थेट आर्थिक आधार देण्याची कल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. लाडकी बहीण योजनेची आवश्यकता. आजही समाजात अनेक महिला आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून आहे. लहान-सहान खर्चासाठी त्यांना पतिदेवांकडे पाहावे लागत होते. अशा परिस्थितीत महिलांच्या हातात नियमित आर्थिक मदत मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो. याच विचारातून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे. महिलांच्या जीवनात होणारे सकारात्मक बदल. महिलांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे अनेक सकारात्मक बदल दिसून आले आहेत. कोणी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरतात, तर कोणी उपचारासाठी. काही महिला बचत करतात, तर काही छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही रक्कम उपयोगात आणतात. कोणाचं उसणं देण्यासाठी खूप उपयोग होतो. महिलांच्या हातात पैसा आल्यामुळे त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे बळ मिळाले. त्यांच्या मताला कुटुंबात अधिक महत्त्व मिळू लागते. आर्थिक मदतीपेक्षा आत्मविश्वास महत्त्वाचा. या योजनेचे खरं महत्त्व केवळ आर्थिक मदतीत नाही, त्या महिलांच्या आत्मविश्वासात आहे. स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करता येणे, मुलांसाठी काहीतरी करता येणे आणि कुटुंबाला मदत करता येणे ही भावना प्रत्येक महिलासाठी अभिमानाची असते. ग्रामीण आणि शहरी महिलांसाठी लाभदायी. ग्रामीण भागात अनेक महिलांना रोजगाराच्या संधी कमी असतात. अशा वेळी ही महिन्याला 1500 रुपये योजना त्यांच्यासाठी आधार बनते. शहरी भागातही वाढत्या महागाईच्या काळात महिलांना मिळणारी आर्थिक मदत घर खर्चाला हातभार लावते. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे राष्ट्राची प्रगती. कोणत्याही देशाचा विकास हा महिलांच्या विकासाशिवाय शक्य नाही. शिक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर महिला संपूर्ण कुटुंब घडवते. ती मुलांना चांगले संस्कार देते. त्यामुळे पुढची पिढी अधिक सक्षम बनू शकते. समाजाची जबाबदारी. सरकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनीच घ्यावा. का इतर पुरुषांनी लाभ घेतला. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती, अफवा किंवा फसवणुकीपासून दूर राहावे. अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि इतरांनाही योग्य माहिती द्यावी. भविष्यासाठी अपेक्षा. अशा योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळण्याबरोबरच कौशल्य विकास, स्वयंरोजगार, बचत गट, डिजिटल शिक्षण आणि उद्योजकतेसाठीही अधिक संधी निर्माण व्हाव्यात हीच अपेक्षा आहे. महिला सक्षम झाले तर कुटुंब सक्षम होईल. कुटुंब सक्षम झाले तर समाज सक्षम होईल आणि समाज सक्षम झाला तर महाराष्ट्र आणि भारत अधिक प्रगत होईल. स्त्री ही केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नाही, तर ती समाज घडवणारी शक्ती आहे. तिच्या हाताला आर्थिक बळ मिळाले तरच तिची स्वप्ने पूर्ण होतील. तिची स्वप्न पूर्ण झाली तर अनेक कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होईल. पण अलीकडच्या काळात काही जवळपास 60 ते 80 लाख महिलांना KYCच्या नावाखाली वगळण्यात आले आहे. सरकार सांगते KYC काही त्रुटी आहेत, त्यामुळे नाव कमी झाले. सरकारने पण वेबसाईट 8 महिने झाले बंद करून ठेवली आहे. सरकारने पोर्टल चालू ठेवायची होती ना. काय अडचण होती. ज्या महिला पात्र आहेत त्यांना लाभ मिळाला असता. वेबसाईट बंद ठेवल्यामुळे लोकांचा संशय वाढतो आहे. सरकारने जाणूनबुजून नाव कमी केली गेली. महिलांनाही KYC केली आहे. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना आणली होती असा महिलांचा समज आहे. आता सरकारचं धोरण ठरलंय विंडो ओपन करायची. राहिलेल्या पात्र महिलांनाही योजनेमध्ये सहभागी करून घेतले जाईल. गरीब महिलांना हप्ता बंद केल्यामुळे खूप आर्थिक ओढताण होत आहे. काही महिलांना निकषात बसून सुद्धा हप्ता बंद केला गेला आहे. तेव्हा सरकारने त्वरित उपाययोजना करावी अशी महिलांकडून मागणी होत आहे. महिलांनी सुद्धा मिळणाऱ्या निधीचा योग्य व अडचणीच्या काळात वापर करावा. श्रोते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांचा सन्मान, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेसाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अशा योजनेचा लाभ योग्य घेऊन
महिलांनी स्वतःला सक्षम बनवावे आणि समाजाने त्यांना साथ द्यावी. स्त्री सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम, कुटुंब सक्षम तर राष्ट्र सक्षम. हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. अशाच माहितीपूर्ण लेखासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. लेखक रमेश शेळके. जय हिंद, जय महाराष्ट्र.